एक भुयारी प्रवास भाग 30. लीलावती आईच्या दृष्टीने बघत होती. आपल्या मुलीने आपल्यासोबत असावं असंच तिला वाटत होतं. ऋषिकुळ वगैरे तिच्या लेखी खूप दूर होतं, तिच्या आवाक्याबाहेर होतं. तिथपर्यंत पोचणं तिचं काम नव्हतं असं तिला वाटे. जमेल तसं नामस्मरण करायचं आणि आहे तसं चालायचं, या पलीकडे काही नाही. आपली माणसं आपल्याजवळ असावी असं तिला वाटायचं. कन्याप्रेम जागृत झालं होतं, बाकी काही नाही. उदय समजवायचंही तिला, पण मनापुढे हार झाली होती. मन विचारांनी भरून गेलं होतं. ऋषिकुळाविषयी तिला काही माहिती नव्हती ना, तिला ती मिळवायची उत्सुकता होती. हे ऋषिकुळात जाणं म्हणजे परत कधीच येणं नाही असं तिला वाटत होतं. मन घाबरत होतं विचाराने. तिकडे आपल्याला जाता येणार नाही हाच विचार तिच्या मनात येई. म्हणूनच तर ती जास्त अस्वस्थ झाली होती. शेवाग आपल्या मुलीच्या आयुष्यात आहे आणि तोच जर ऋषिकुळात गेला तर सुशीला त्याच्यासोबत जाणारच, ह्याच विचाराने तिचं मन व्याकुळ झालं होतं. त्या दोघींची काय शंका आहे गुरुवर्यांना कळलं होतं. त्यांनी दोघींना चिंतेचं काही कारण नाही. तसेच ऋषिकुळात गेला माणूस तरी पुन्हा इथे येऊ शकतो हे समजावून सांगितलं. थोडीफार का असेना लीलावतीच्या जीवाला शांती मिळाली होती. विजय गुरुवर्यांकडून निघाला तो तडक मंदिरात पोचला, कारण दुसरा पर्यायच त्याला दिसत नव्हता. तो नामस्मरण करायला बसला, पण मन अस्थिर होतं. नामस्मरण करता करता सारखा विचारात हरवत होता. नेहमीसारखं नामस्मरण होत नव्हतं. बेचैन मन झालं होतं. बुद्धी मनाच्या बाजूने झुकत होती. सारासार विचार न करता मनाच्या विचाराला सहमत होत होती. त्यामुळे नामस्मरण करणं कठीण होत होतं. क्षणिक प्रसंग असला तरी गेलेली वेळ मात्र कोणी भरून काढू शकत नाही. जाणारा वेळ वाया जात होता. अखंड नामस्मरणात असणारा विजय विस्मरणात जात होता. नामस्मरण खंडित करणाऱ्या विचारांकडे वळत होता. म्हणूनच जास्त अस्वस्थ होत होता. तोही अट्टहास करत होता. नामस्मरण करायचं होतं. स्वतःविषयी विश्वास आणि ऐकायची ताकद त्याला नामस्मरणातून प्राप्त करून घ्यायची होती. मनस्ते काय सांगणार गुरुवर्य या विचाराने अस्वस्थ होत होतं. त्यामुळेच विजय नामस्मरण विसरत होता. पोटात भुकेची जाणीव सारखी सारखी होऊ लागली तेव्हा विजय मंदिरातून उठून पुन्हा कुठीत आला. सगळ्यांची काही ना काही करायची घाई चालली होती. विजय ते बघून फक्त बसून बघत होता. विजयचं लक्ष नव्हतं लागत. त्याला काही करू वाटत नव्हतं. तो वरवर शांत बसून जेवणाची वाट पाहत होता. आतून पूर्ण विचाराने अस्वस्थ झाला होता. जेवून होताच विजय झोपायचा आटोकाट प्रयत्न करत होता. पण या कुशीवरून त्या कुशीवर करत अर्धी रात्र उलटून गेली तरी झोप यायचं नाव घेत नव्हती. तो उठून बसला. रात्रीचा 2-2:15 झाले असतील. उगाच मन विभिन्न विचारांनी खिन्न होऊन गेलं होतं. इतकं नामस्मरणात असूनही आज त्याला विचारांनी अस्वस्थ केलं होतं. मन अस्थिर झालं होतं. अशा वेळेस प्रत्येकाचं मन शांत करायचं एकच स्थान, ते म्हणजे मंदिर. पुन्हा त्याची पावलं आपोआप मंदिराच्या वाटेला लागली. काय असेल सत्य? गुरुवर्य आपल्याला समजणे गरजेचे आहे, म्हणाले. ते काय असेल? पूर्वजन्मीचं गुपित? मी विध्वंसक तर नव्हतो ना? किंवा मग एखादी वाईट व्यक्ती नाही तर एखादा विदारक सत्य? विचार करून करून डोकं भिनभिनायला लागलं होतं. चांगले विचार मनात येईनासे झाले होते. मंदिरात प्रवेश करताच मगापेक्षा आता बरं वाटलं. त्याने पुन्हा बसून नामस्मरण सुरू केलं. आता नामस्मरण हळूहळू का असेना पण होत होतं. मनात वेगळे विचार येणे आता थांबलं होतं. ही किमया काय होती तर इतरांनी नामस्मरणात केलेलं जेवण त्याच्या पोटी गेलं होतं आणि आता ते हळूहळू प्रभाव दाखवू लागलं होतं.
मगापासून अस्थिर असणारं मन आता हळूहळू का होईना ते स्थिर होत होतं. विजयला पहाटे 4ला कोणी जागं करावं असा भास झाला. तो नामस्मरण थांबवून आजूबाजूला बघू लागला, पण कोणीच नव्हतं. त्याने बाहेर अंदाज घेतला. 4 वाजले कळलं त्याला. त्याने नमस्कार केला आणि स्नान संध्येला निघून गेला. आता मन 2 तासाच्या नामस्मरणाने त्याच्यात कमालीचा बदल झाला होता. त्याला लवकरात लवकर गुरुवर्यांकडे जायचे वेध लागले. त्याच्या प्रातःविधी झाल्यानंतर तो पुन्हा मंदिरात नमस्कार करण्यासाठी गेला. तेव्हा तिथेच त्याला गुरुवर्यही भेटले. त्याने पहिल्यांदा नमस्कार गुरुवर्यांना केला आणि मग दोघांनी मिळून पूजापाठ केला, नामस्मरण केलं आणि पुन्हा कुटीत निघून आले. पहाटेचे 6 वाजले होते. म्हणजे गुरुवर्यांनी विजयला कालचा दिलेला वेळ झाला होता. आता कालची भीती नव्हती. जे काही असेल ते ऐकण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आलं होतं. हीच नामस्मरणाची किमया होती. त्याचसाठी गुरुवर्यांनी काल त्याला नामस्मरण वाढवायला सांगितलं होतं आणि आज तो त्याची प्रचिती घेत होता. माया विषयासक्त झाली की सारासार विवेकबुद्धी काम करेनाशी होते आणि काम, क्रोध, लोभ, मोह, संशय, चिंता, द्वेष आणि मत्सर हे विषय आणि यांचं वर्चस्व माणसाला नको त्या कर्माकडे नेत अस्थिर करतं. उगाच भय निर्माण करतं आणि मग आक्रमकता येते. विजय चिंतेच्या प्रभावाखाली आल्यामुळे भय निर्माण झाले आणि मग मन अस्थिर झाले. नामस्मरणाने चिंता बाजूला जाऊन परमेश्वराप्रती असलेली भक्ती दृढ झाली आणि मनातील अस्थिर भाव क्षणात नाहीसे झाले. जसे आकाशात ढग निर्माण होऊन वाऱ्याच्या जोराने नाहीसे होतात, तसेच हे विषयांचं मळं नामस्मरणाच्या वाऱ्याने नाहीसे झाले. विजयने सहजपणे गुरुवर्यांसोबत कुटीत गुरुवर्यांच्या कक्षेत प्रवेश केला. गुरुवर्यांनी त्याच्याकडे एकवार पाहिले. आता त्याच्या चेहऱ्यावर तेज झळकत होतं. कोणत्याही प्रसंगाला सामोरं जाण्याचं धैर्य त्याच्याकडे दिसत होतं. गुरुवर्यांनी त्याला आशनस्थ व्हायला सांगितलं. गुरुवर्य अगदी त्याच्यासमोर बसले. विजय, आज मला तुला काही सांगायचं आहे. पूर्वजन्मीचं गुपितच म्हण. अजूनपर्यंत वेळ आली नव्हती, पण आता तो क्षण आलाय ज्या क्षणी तुला ती गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे. गुरुवर्यांनी अगदी शांत आवाजात त्याच्याशी संवाद सुरू केला. विजयने त्यांच्याकडे पाहिलं. काल त प करणारा आणि घाबरून जवळजवळ पळून गेलेला विजय आज शांत त्यांच्यासमोर बसून ऐकत होता. हा गुरुवर्य, जशी आपली आज्ञा. तुम्ही मला जे सांगाल ते मला सर्व माझ्या हिताचे आहे हे समजून आत्मसात करेन आणि माझं ज्यात हित असेल असेच वागेन, विजयने विनम्रपणे गुरुवर्यांना सांगितले. गुरुवर्यांनीही स्मितहास्य करत त्याला संमती दर्शवली. गुरुवर्य म्हणाले, विजय, हजारो वर्षापूर्वीचा आपला संबंध आहे. अजूनपर्यंत मी जे गुपित आहे सांगत आलोय तेच आज तू ऐक. तुझी प्रतीक्षा संपली आहे. नेहाईते येण्या अगोदर तुला ह्या गोष्टी सांगणे माझं कर्तव्य आहे आणि ते आज मी यथायोग्यपणे बजावतोय. गुरुवर्य सांगत होते तसतशी विजयची ऐकण्याची वृत्ती प्रबळ होत होती. न राहून शेवटी विजय बोलला, गुरुवर्य, आता मला कधी ऐकतोय आणि काय आहे सत्य, काय आहे गुपित ह्याची उत्सुकता लागलेली आहे. तर मला तुम्ही कृपया आता जास्त प्रतीक्षा करायला न लावता सांगा, विजय गुरुवर्यांना विनंती करीत म्हणाला. गुरुवर्यांनीही काही आडेवेडे न घेता सरळ विजयला सत्य काय ते सांगायला सुरुवात केली. विजयही कानात प्राण आणून ऐकण्याच्या तयारीत होता. काय असेल हे सत्य जाणून घ्यायचं तर नक्कीच पुढील भाग वाचत राहा, कमेंट करत राहा. कशी वाटते कथा सांगत राहा. वाट पाहते. काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या प्रत्येक माणसाची. बाकी काय, बरे आहात ना सर्व? छानच राहा.
वेळात वेळ काढून प्रत्येक भाग अपलोड करीत जाईन, पण तुम्ही वाचलात की कमेंट करायला विसरू नका. एवढी तर मी अपेक्षा करूच शकते. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.